परत एक ही सेकंड पासून ते 31 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे मार्फत विविध कार्यक्रम घेतले गेलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आजीची गोष्ट या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही ह्या ठिकाणी केलेले आहे. आजीच्या गोष्टी आपण पूर्वीही ऐकलेल्या होत्या, पण पूर्वीच्या गोष्टी राजा विक्रम वेताळ अशा आजी गोष्टी सांगत होत्या. परंतु आजची आजी ही मॉडर्न आजी झालेली आहे. तीही रस्त्यावर वाहन चालवत असते. त्याच अनुषंगाने आजीच्या गोष्टीच्या माध्यमातून सिग्नलची माहिती लहान पोरांपर्यंत कशी पोहोचेल या निमित्ताने ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. पुस्तकाचं लेखक या पुस्तकाचे लेखक विजय कुमार कट्टी आहेत. त्यांनी अतिशय सायकोलॉजी लहान मुलांची लक्षात घेऊन ह्या पुस्तकाचं लिहिलेलं आहे आणि आजच त्या पुस्तकाचं प्रकाशन ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा कार्यालय यांच्या मदतीने त्यांनी आज ह्या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे. ठाणे जिल्हा असेल या ठाणे त्या ठिकाणी असे ब्लॅक स्पॉट आहेत, त्या संदर्भातली काय कारवाई आज आपल्या ठाण्या सिटीमध्ये साधारणतः 30 ब्लॅक स्पॉट्स आहे. त्या ब्लॅक स्पॉटची पाहणी आपण ट्रॅफिक पोलीस, त्याचप्रमाणे RTO विभाग, PWD विभाग, कॉर्पोरेशन विभाग यांच्या मार्फतीने करण्यात आलेली आहे आणि ह्या ब्लॅक स्पॉटसाठी जी काही सुधारणा आहे त्या उपाययोजना देखील प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे मार्फतीने देण्यात आलेल्या आहे आणि त्याच अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी DPTCच्या माध्यमातून आपल्याला जी काही रक्कम ठाणे प्रादेशिक कार्यालयासाठी आवश्यक होती ती देखील रक्कम त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे ब्लॅक स्पॉट दुरुस्त होतील असे मला वाटते. 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025च्या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. त्याच्या अनुषंगाने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्फतीने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, जेणेकरून लोकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागृती निर्माण होईल. जसे की शाळा कॉलेजेसमध्ये मोटार वाहन निरीक्षक यांच्या मार्फतीने लेक्चर देण्यात येत आहे. तसेच वाहन चालकांसाठी नेत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1500पेक्षा जास्त अधिक चालकांनी भाग घेतलेला असून ज्यांना मोफत चष्मे वाटप आणि तसेच ज्यांचे मोतीबिंदू आढळून आलेले आहे अशा चालकांचे NGOच्या मार्फतीने मोफत ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे, कार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे, सुपर बाईकच्या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच नो हॉकिंग विषयी क्रिकेटच्या मॅचेस आम्ही आयोजित केल्या. त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 23 टीम्स आलेल्या होत्या आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फतीने करण्यात आलेला आहे. वाहतूकदारांना रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल. तसेच मी नागरिकांना आणि वाहतूकदारांना एक आवाहन करेल की जेव्हा अपघात होतो त्यावेळेस फोटो आणि व्हिडिओ करण्यापेक्षा जर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि जो गोल्डन हॉवरमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं अपघातग्रस्ताला, तर त्याचे नक्कीच प्राण वाचतील असं मला वाटतं. आणि लोकांना वाटत असतं की आपण एखाद्या अपघातग्रस्ताचे प्राण वाचवले तर पोलीस आपल्या मागे लागू शकतील वगैरे असं, परंतु सुप्रीम कोर्टाने त्याबाबत डिसिजन दिलेला आहे. अशा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पद्धतीने शासनाकडून त्रास होत नसतो. मी असं सांगेल की त्यामुळे जेव्हा अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर आढळून आला की त्याला त्वरित मदत करा, त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवा, जेणेकरून त्याचे प्राण वाचतील. अगदी बरोबर आहे की यामध्ये जर अपघाताचं आपण बघितलं तर जे 2 व्हीलरचे अपघात आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. या अभियानाच्या मधून आणि त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी या नात्याने मी पालकांना असं आवाहन करेल की आपल्या मुलाला जोपर्यंत त्याचे वय पूर्ण 18 वर्ष होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात वाहन देऊ नका आणि ज्याच्याकडे लायसन्स असेल आपल्या मुलाला लायसन काढण्यासाठी पहिले प्राधान्य द्या, जेणेकरून तो कार्यालयात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांची माहिती घेईल आणि त्यानंतरच त्याला लायसन मिळेल आणि त्यानंतरच त्याच्या हातात वाहन द्या असं मी आवाहन करेल. मध्ये प्रत्येक व्यक्तीची ह्या ठिकाणी टेस्ट घेतली जाते. टेस्ट घेतल्यामुळे त्या व्यक्तीला येणारा कॉन्फिडन्स, वाहतुकीच्या नियमांची माहिती आमच्याकडून मोटार वाहन निरीक्षकामार्फत दिली जाते. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जेव्हा टेस्ट द्यायला जातो त्यापूर्वी त्या ठिकाणी ह्या ठिकाणी लेक्चर्स घेतले जातात. त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांच्या टेस्टही चांगल्या पद्धतीने होतात. हे जे पुस्तक लिहिलेले आजीनी आपल्याला गोष्ट सांगते. आजी म्हटले की आपल्याला ऐकायला पण आवडेल आणि पालन करण्याला पण आवडेल.
दुसरी गोष्ट, हे पुस्तकमध्ये आपण काय केलेले, माहिती नसल्यामुळे आपण चुका करतो, माहिती असल्यानंतर चुका कोणी करणार नाही. माझी आजी माझ्या नातूंना सुरक्षा जे असतं त्याच्यावरती जे रोड सिम्बॉल्स आहेत, कलर्स आहेत, बसवरती लिहिलेले इन्फॉर्मेशन आहेत आणि कायद्यानुसार आपल्याला जे कंप्लायन्सेस जे म्हणतो ते आपण सरळ भाषामध्ये त्यांना समजून सांगायचं आणि लहान मुलामध्ये लहानपणीच हे सुरक्षाबद्दल एक जागरूकता निर्माण करण्याचा विचार आहे. आणि हे पुस्तक 3 भाषांमध्ये उपलब्ध करणार आहे. हिंदी आहे, मराठी आहे आणि इंग्लिश आहे आणि हे देशभरात आपण घेऊन जायचा प्रयत्न करणार. हे पुस्तक कुठे कशा प्रकारे उपलब्ध होईल का? हे पुस्तक डिजिटली उपलब्ध असणार आहे आणि काही संस्था त्याचा पुढाकार घेऊन प्रिंट करून ते पाठवून मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे कोणी पत्रकार आहे, संस्था आहे, न्यूज चॅनलवाले, ते तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही प्रमोट केले आणि तुमच्या मार्गातून ते लोकांपर्यंत पोहोचलं, आपण त्यांच्याकडनं एक कॉम्पिटिशन कंडक्ट करता येईल. मुलांच्या मनात काय प्रश्न निर्माण होत आहे, पुस्तक कधी संपत नाही, विषय कधी संपत नाही, शिकण्यास काही अंत नाही. आपल्याला इथे शिकण्यास एक मार्ग मिळेल आणि त्याने चांगलं प्रश्न विचारले आणि दुसऱ्यांना त्याच्याबद्दल फायदा होत असेल तर आपण त्यांना काहीतरी सर्टिफिकेट देऊया. अगर शेवटी आपल्याला माणसांना काय असतं, माझी रिकॉग्निशन मिळालं पाहिजे. त्यांचे जे पार्टिसिपेशनला आपण एनकरेज करण्यासाठी हे पुस्तक मी फ्री ऑफ कॉस्ट. आणि दुसरी गोष्ट, आज माझी 65th बर्थडे, मी देशासाठी काय देऊ शकतो म्हणजे माझे नॉलेज जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्यामध्ये एक आपुलकी निर्माण करायची. हे देश माझी आहे, नियम माझ्यासाठी आहे, ह्याच्यात माझे फायदा आहे, हे पुस्तकातनं तुम्हाला वाचायला मिळेल. अशा प्रकारचं त्यांना एक पत्र देण्यात आलंय का? आजकाल आपण बघितलेलं आहे की वाहनांना आग लागायचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात का होईना वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच अनुषंगाने साधारणतः जेव्हा स्कूल बस हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे, त्यामुळे सर्वात प्रथम आम्ही स्कूल बसचे जे काही चालक आहेत प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आमच्या मोटार वाहन निरीक्षकाने फायरविषयी माहिती दिलेली आहे. गाडीला आग लागल्यानंतर कशा प्रकारे बचावाची भूमिका घ्यायला पाहिजे अशा प्रकारची त्यांनी लेक्चर्स घेऊन चालकांना माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे ते कशा प्रकारे ऑपरेट केलं जातं त्याचं प्रात्यक्षिक देखील आज आपण वाहन चालकांना दिलेलं आहे. बेशिस्त वाहनांना का आव्हान करणार तुम्ही, ज्यावेळी टॅक्सी असेल, रिक्षा असेल, इतर वाहनं देखील, खासगी वाहनं देखील मोटर वाहन? मी सर्व वाहनधारकांना त्याचप्रमाणे वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय व अधिकारी ह्या नात्याने मी असं आवाहन करेन की आपण जेव्हा रस्त्यावर वाहन चालवतो एक शिस्त निर्माण करणं खूप गरजेचं आहे. कारण शासन खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे भरपूर दंडाची रक्कम देखील वाढलेली आहे. 2019चा नवीन कायदा आलेला आहे मोटार वाहन कायद्यामध्ये, त्यामध्ये दंडाच्या रकमा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहे. परंतु हे होत असताना देखील चलनांची संख्या देखील वाढते आहे. म्हणजे तेवढ्या प्रमाणात वाहनधारकांकडून आणि वाहन चालकांकडून नियम मोडल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तर मी वाहनधारकांना सांगेल की दंडाची रक्कम तर वाढलेलीच आहे, परंतु आपली मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. जर मानसिकता बदलली तर वाढत्या अपघाताचं प्रमाण 100% कमी होईल असं मला वाटतं.